अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मानवी जीवनामध्ये सद्गुरू कृपेने भगवत प्राप्ती कशी करावी हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. साधना करताना कोणत्याही फळाच्या इच्छेने करू नये. फळाकरिता आपण करतो म्हणून प्रेम लागत नाही. साधन हेच साध्य आहे असे मानावे म्हणजे त्यात प्रेम येईल. नाम हे साधन जेव्हा साध्य होईल तेव्हा भगवंतांचे खरे प्रेम उफाळून येईल. विश्वास बसणे हीच सद्गुरू कृपा होय. आता गोष्ट अशी आहे की ज्याप्रमाणे तण माजलेल्या जमिनीत शेत वाढू शकत नाही त्याप्रमाणेच संशयग्रस्त मानवाला शांती लाभत नाही. त्यामुळे अशा साधकाच्या मनात अस्वस्थता येते. ह्या नवीन असलेल्या अशांतीमुळे त्याचा संशय अजूनच वृद्धिंगत होतो आणि तो संशय संशय या चक्रग्रहात खेचला जातो. खरोखर सद्गुरूंच्या शब्दांवर ज्यांचा लगेच निसंदेह विश्वास बसतो असे साधक अतिशय विरळ असतात. त्यांना फार साधना करावीच लागत नाही. परंतु आपणासारख्या संशयग्रस्त साधकांची ना घरका ना घाटका अशी अवस्था होऊन जाते. भगवंतानेच हे सर्व चराचर निर्मिलेले असल्याने भगवंताला म्हणूनच आदिशक्ती व आदिपुरुष या नावाने संबोधतात. आयुष्यातील आपल्या सर्व धडपडी त्यांच्याकडे घेऊन जातात. सूक्ष्म नजरेने पाहिल्यास जीवनातील सर्व घडामोडींचे उद्दिष्ट भगवंतांची प्राप्ती हेच आहे असे दिसून येते. अर्थात प्रत्येकाच्या जीवनातील भगवंतांचे रूप भिन्न असल्याने कुणी पैशाची तर कुणी भार्याची तर कुणी विभिन्न गुरूंची पूजा करतो. आपल्या सर्वांचे मार्ग भिन्न असतात. या सर्व गदारोळामध्ये संतांच्या उपदेशाचा आश्रय घेऊन आपल्यासारखे काही साधक भगवंतांशी एकरूप होण्याचा जो प्रयत्न करीत असतात तो भगवंतांकडे पोचण्याचा सर्वात जवळचा मार्ग असतो. परंतु भगवंत प्राप्तीचा हा मार्ग जवळचा असला तरी सोपा नसतो. कारण यामध्ये आपणास अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. यामधील सर्वात कठीण त्याग म्हणजे आपल्या मनाप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य गमावणे होय. आणि जोपर्यंत साधक आपल्या मनात सद्गुरूंच्या हाती गुलाम म्हणून सोपवित नाही तोपर्यंत त्याच्या मनातील संशय जागृत असतोच असतो. साधकाच्या अशा नाजूक अवस्थेत जर त्याच्या नजरेसमोर कुठलीही साधना न करणारे अत्यंत स्वच्छंदी जीवन जगणारे आणि तरीसुद्धा आनंदी जीवन जगणारी माणसे आली तर स्वतःच्या साधेबद्ध जीवन जगण्याच्या गरजेबद्दल तो साशंक होण्याची दाट शक्यता असते. खरे म्हणजे आपण सर्वजण पूर्ण विश्वासाने असे म्हणतो की आमची भगवंतांवर व सद्गुरूंवर पूर्ण श्रद्धा आहे, विश्वास आहे. परंतु आपण म्हणतो म्हणून आपले हे वक्तव्य सत्य होत नाही. आपले बोलणे फार ढोबळरित्या खरे असते आणि सूक्ष्म नजरेने पाहिल्यास खोटे आहे असे दिसून येते. उदाहरणार्थ जीवनामध्ये जेव्हा बहुतांशी आपल्या मनाप्रमाणे घडत असते तेव्हा आपण जरूर अशा गोष्टींचे श्रेय भगवंतांना देऊन त्यांच्या कृपेबद्दल ऋणी असतो. परंतु कुठल्याही कारणाशिवाय मनाविरुद्ध घटना जेव्हा घडू लागतात तेव्हा का आहे असे आपण म्हणतोच. हे घडणे सुद्धा भगवंतांची व गुरूंची कृपा आहे असे आपल्या मनात सुद्धा येत नाही. मग आपण स्वतःची व्याधी दूर व्हावी म्हणून जीवापाड प्रयत्न करण्यास सुरुवात करतो. आता इथे लक्षात घ्या की प्रयत्न करण्यात काहीच वावगे नाही. परंतु आपल्या उपायांना योग्य फळ मिळत नाही तेव्हा आपण मानसिकरित्या हतबल होतो. ह्या धीर सोडण्यास अविश्वास दिसून येतो हे लक्षात घ्या. आणि या सर्व घटना इतक्या वेळा आपल्या जीवनात व आपल्या नजरेसमोर इतरांच्या जीवनात घडलेल्या आहेत की यामध्ये आपणास काहीच चुकीचे दिसत नाही. परंतु शारीरिक व्याधींनी व सांसारिक अडचणींनी मनाला दुर्बलता येते. यापेक्षा भगवंतावर अविश्वास दर्शविणारे दुसरे काहीच असू शकत नाही.
श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे की शरीराला त्रास होत आहे म्हणून मनाला वाईट वाटायचे काहीच कारण नाही. कुठल्याही परिस्थितीत मनात भगवंतांचे नाम घेण्यास कुठलेही प्रारब्ध आड येत नाही. सर्व गोष्टी भगवंतांच्या मनाप्रमाणे होत आहेत असे आपण म्हणतो, परंतु तरीही स्वतःच्या शरीराला व सामाजिक स्थितीला प्रतिकूल परिस्थिती ही भगवंतानेच आणलेली असल्याने ती योग्यच आहे असे आपणास वाटत नाही. म्हणजे आपला भगवंतांच्या शक्तीवर पूर्ण विश्वास बसलेला नाही असेच म्हणावे लागेल. यशस्वी लोकांना माहिती असते की कुठल्याही गोष्टीची नुसती चिंता करत बसण्याने काहीच गती येत नाही. विशेषतः ज्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे तुमचे विचार कृतीकडे फिरवा आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करा. नकारात्मक लोकांची संगत सोडा. असे म्हणतात की ज्या 5 लोकांसोबत तुम्ही जास्त वेळ घालवता त्यांच्या स्वभावाचा सरासरी म्हणजे तुमचा स्वभाव असतो. त्यामुळे तुम्हाला सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल तर कायम सर्वोत्तम माणसांमध्ये वावरा. नकारात्मक विचार, नकारात्मक माणसे तसेच नकारात्मक कामापासून तुम्ही दूर आहात ना याची सतत खात्री करा. तुम्हाला आयुष्यात उंच भरारी घ्यायची असेल तर तुमचे पाय खेचणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा. यशस्वी व्यक्तीसुद्धा अनेक चुका करतात. प्रत्येकजणच चुका करत असतो. यशस्वी होणे म्हणजे चुकांची पुनरावृत्ती न करणे, चुकांमध्ये घडत जाणे आणि प्रत्येक चुकीतून अनुभव घेत राहणं. म्हणून जेव्हा तुम्ही चुकाल तेव्हा विचारांतून बाहेर पडा, कारण भूतकाळात तुम्ही परत जाऊ शकत नाही आणि आताही रडत बसू शकत नाही. त्या अनुभवातून शिका आणि पुढे जा. मनुष्याने जीवनात मनाप्रमाणे दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये. अशा माणसांनी आपला त्याग करण्याआधी आपणच त्यांच्यामधील आसक्तीचा, ममत्वाचा मनाने त्याग करावा. त्यातच खरा आनंद आहे. काळाची पावले ओळखावीत. जीवनात सतत सावध राहावे. परमेश्वरालाच अनन्य भावाने शरण जावे. हाच एकमात्र उपाय आहे. ज्याप्रमाणे एखादी मार्की उसळलेली गाय असेल तर आपण तिला दाव्याने बांधतो व दाव्याची दोरी एका घट्ट खुंटीला बांधतो, त्याप्रमाणे आज आपले मन चंचल, अस्थिर, अस्वस्थ, असुरक्षिततेच्या भावनेतून युक्त आहे. हे मन आपल्याला शांत बसून देत नाही. ह्या मनाला शांत करण्यासाठी स्थिर खुंटी पाहिजे. ती स्थिर खुंटी म्हणजेच परमेश्वर होय. म्हणून जीवनामध्ये तुम्ही ज्या कोणत्या देवाची भक्ती करता, अनन्य श्रद्धेने त्यांना शरण जा आणि त्यांच्यावर पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवा. अवश्य एक ना एक दिवस तुम्हाला याची प्रचिती येईल. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.